बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पानटपरीवर विकल्या जाणाऱ्या अवैध गुटख्याप्रमाणे बायोडिझेलची सर्रास विक्री सुरू असून याकडे महाराष्ट्र प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष आहे। अधूनमधून प्रशासनाकडून थातुरमातुर कारवाई केली जाते। मलकापूर MIDC मध्ये अशीच एका अवैध बायोडिझेल प्लांटवर पोलिसांनी कारवाई केली होती। या प्रकरणी बातमीचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारांना मलकापूर येथील अवैध बायोडिझेल माफियाने पत्रकार दिनीस हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी मलकापूर आणि बुलढाणा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी त्यागी यांनी मलकापूर MIDC परिसरात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या बायोडिझेलच्या प्लांटवर छापा मारून कारवाई केली होती। मात्र या प्रकरणात 7 दिवस उलटूनही गुन्हे दाखल झाले नसल्याने प्रतिनिधी वसीम शेख यांनी मलकापूर तहसीलदार यांना फोन करून बातमीचा पाठपुरावा केला असता तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्याचे अहवाल येताच पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले। दरम्यान 6 जानेवारी रोजी पत्रकार वसीम शेख यांना दुपारी एका मोबाईल नंबरवरून मलकापूर येथील इफ्तिखार नामक बायोडिझेल माफियाने फोन करून अश्लील भाषेत बोलत हातपाय तोडण्याची धमकी दिली। या प्रकरणी पत्रकार वसीम शेख यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। मलकापुरातील पत्रकारांनी रात्री पोलीस स्टेशनला पोहोचून तक्रार नोंदविल्यावरून आरोपी इफ्तिखार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अगोदरही बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे अवैधरीती माफियांची बातमी करीत असताना तर इतरही तालुक्यात बातम्यांचे चित्रीकरण करताना पत्रकारांना जीव धोक्यात टाकून काम करावे लागते। इतकं सगळं होत असतानाही शासन गप्प का असा प्रश्नही उद्भवतो आणि विचारावंसं वाटते कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। दुपारी फोन आला ॲडव्होकेट इफ्तिखार बोलतो म्हणून आणि त्याचं असं म्हणणं आहे की तुमच्यामुळे माझा बायोडिझेलचा पंप बंद झालेला आहे आणि तुम्ही या बातमीचा फॉलो घेऊ नका, नाहीतर तुमचे हातपाय तोडून टाकीन। मी वकील आहे आणि काळे कागद करणे मला माहीत आहे। या प्रकरणी मी आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला ॲडव्होकेट इफ्तिखार या नावाने आणि त्याच्या मोबाईल नंबरने तक्रार दिलेली आहे। तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे व त्याला तातडीने अटक करण्यात यावे। विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा।